सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आपणास विनंती आहे थांबायचं एक मिनिट. हार करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरवर्षीप्रमाणे आपण आजी आजोबा मेळावा साजरा करतो. या आजी आजोबा मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा, आमच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजेच आमच्या आजी आजोबांचा मी संस्थेच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. त्यांचा आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून आपण येथे आलात. मागच्या वर्षी आजी आजोबा मेळावा घेतला होता 29 तारखेला. 29 तारखेचं एक प्रयोजन असतं. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती, आई वडिलांप्रती त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची जी आपुलकी आहे ती कुठेतरी येणाऱ्या आपल्या लहान बालकांमध्ये, मुलांमध्ये, पिढीमध्ये जोपासली जावी म्हणून आपण हा आजी आजोबा मेळावा साजरा करतो. आणि आजी आजोबांचे जे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगले चांगले संस्कार आहेत, नवीन पिढीपर्यंत कसे पोहोचतील याचा संस्थेच्या वतीने केला जाणारा हा एक छोटासा प्रयत्न असतो. आजही आमच्या संस्थेच्या वतीने विनंतीला मान देऊन आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात. आमच्या वडिलांचे शिक्षक मोमीन गुरुजी असतील, कन्हेरे गुरुजी असतील, आज येथे उपस्थित आहेत. त्यांनाही मला खात्री आहे की आपल्या विद्यार्थ्याचं यश बघून त्यांची छाती भरून आली असेल, त्यांचाही कंठ दाटून आला असेल आणि नक्कीच त्यांना गर्व होत असेल की आपण एक चांगला विद्यार्थी घडवला. मागच्या वेळी आजी आजोबा मेळावा जेव्हा झाला होता तेव्हा काही आजी आजोबांनी आम्हाला सांगितलं की शोएब सर तुम्ही बोलता चांगलं, पण आजी आजोबा आल्यावर थोडंसं हसवत जावं. पण म्हटलं शिक्षक आहे, आता इथे शिक्षक बसलेत, शिक्षकांना हसवायला जमत नाही, रडवायला चांगलं जमतं, धपाटे द्यायला चांगलं जमतं. त्यामुळं सरांच्या विशेष प्रयत्नातून आपण थोडंसं हास्य तुम्हा सर्वांना जास्त मनोगत व्यक्त करणार नाही, कारण लहान लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला बघायचे आहेत. परंतु मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांची गरज काय हे नवीन पिढीला, आमच्या पिढीला आणि आमच्या नंतर येणाऱ्या पिढीला ही कळली पाहिजे. त्यासाठी एका छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करतो. मी हिंदी आणि मराठी दोन्ही थोडंसं मिक्स बोलेल, चालेल? हिंदी आणि मराठीमध्ये सगळे कम्फर्टेबल आहेत? कसं बसं त्याला एक मुलगी आवडते. आता मुलगी जेव्हा आवडते, लग्न ठरतं, लग्न ठरल्यानंतर जेव्हा प्रपोजल जातं मुलींकडे, ते म्हणतात की मुलगा आम्हाला पसंत आहे, परंतु त्या घरामध्ये एक पेच असतो, वो घर में एक प्रॉब्लम रहता. प्रॉब्लम ऐसा रहता कि लड़की जो रहती वो नए ख्यालात की रहती और लड़की के आपा जो रहते वो पुराने ख्यालात के रहते. अब लड़की सबसे पहले कंडीशन देती, ये हर घर की कहानी है, लड़की की सबसे पहले कंडीशन देती मेरे बारात में, मेरे शादी में कोई भी ज्येष्ठ नागरिक बुढ़ा बुढ़ी नहीं चाहिए. क्या बोलती? मेरे शादी में, मेरे बारात में कोई ज्येष्ठ नागरिक नहीं चाहिए, बुढ़ा बुढ़ी नहीं चाहिए, सारे के सारे जवान चाहिए, मुझे कोई तकलीफ नहीं होनी चाहिए. अब लड़की के आपस सोचते, लड़की की तो जिद है, शादी तो करनी है, रिश्ता भी अच्छा है. अब लड़की के अब्बा का ऐसा रहता कि अगर जिस शादी में, जिस अच्छे प्रोग्राम में ज्येष्ठ नागरिक का आशीर्वाद नहीं रहेगा, उनकी दुआएं नहीं रहेगी, तो वो प्रोग्राम सफल नहीं होगा. तो वो भी बेचारे सोचते कि अब करें तो क्या करें. लेकिन जो यहाँ पे लड़की के पिता है, लड़की के अब्बा है, वो भली भांति जानते हैं. मैं भी बेटियों का बाप हूँ, 2 बेटियों का बाप हूँ. बेटियां बात मनवाना जानती हैं. तो बेचारे बच्ची के जिद के सामने बेबस हो जाते. लड़के वालों को संदेशा भेजते कि हमारी सारी तैयारी हो चुकी है, आप शादी में आइए, बारात लेकर आइए, लेकिन हमारे बेटी की कंडीशन है कि इसमें कोई भी बुढ़ा बुढ़ी ज्येष्ठ नागरिक नहीं होने चाहिए. अब सब परेशान, लड़का परेशान, और आजकल के लड़कों की हालत आप जानते हो, कुछ मिला ना मिला, शादी होने के लिए लड़की तो मिलनी चाहिए, बराबर. अब लड़की मिली तो सब भूल जाते हैं. तो वो बेचारा कैसे वैसे सब घर वालों को समझाता है कि मेरे शादी में कोई भी नहीं आएंगे. जो भी सीनियर सिटीजन है, ज्येष्ठ है, दादा दादी है, नाना नानी है,
कोई भी नहीं आएगा। और बेचारे समझदार रहते हैं, मान जाते हैं, बच्चे की खुशी के लिए दिल पे पत्थर रख के बोलते हैं जाओ शादी करके आ जाओ, अच्छे से आ जाओ। लेकिन जैसा हम जानते हैं कि हर घर में एक खुट्टा होता है, नाना। नाना को आदत रहती है ना 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 बोलने की, और नाना तो जिद पकड़ के बैठते भाई मुझे तो शादी में आना है, अगर आप मुझे नहीं लेके जाओगे मैं शादी होने नहीं दूंगा, बोले मुझे तो शादी में आना ही है। सब परेशान हो जाते हैं, तो क्या करते हैं, एक बड़ी टोकरी बना लेते, उस टोकरी में नाना को अंदर बिठा देते, उसको ऊपर से झाँक देते और उनको गाड़ी में बिठाकर उस टोकरी में छुपा कर लेकर जाते, बोलते नाना आप टोकरी में से सब प्रोग्राम देखना, बाहर मत आना। अब लड़की के अब्बा जो चाहते थे कि कोई ना कोई कम से कम एक तो ज्येष्ठ नागरिक उस शादी में आए, जैसी बारात वहां पर आ जाती है, पहले के जमाने में आपने देखा होगा कि बैलगाड़ी से वगैरह गाड़ी से आ रहे, छोटा गांव है, गांव के बाहर नदी है, अब नदी के पास में आके बारात रुक जाती और वहां पे इंतजार में रुक जाते कि लड़की वाले स्वागत में आएंगे तो हम आगे जाएंगे। अब जैसे बारात आ जाती तो लड़की के पिता जो है एक संदेशा भेजते कि हमारी लड़की की शादी होगी, लेकिन एक शर्त पे, जो नहर के पास, जो नदी के पास आप रुके हो ना, वो पानी की जो नदी है उसको दूध की नदी बना दो। क्या बना दो? दूध की नदी बना दो, तो मेरी लड़की की शादी आपके साथ हो जाएगी। अब सब परेशान, बोलते हम इतना खर्चा करके आ गए, नए कपड़े, कार सब बढ़ चुके हैं, पूरा गाड़ी का खर्चा हमने किया है, ट्रैवलिंग का खर्चा हमने किया है, दाग दागिने लिए हैं, इनका सबका खर्चा क्या करेंगे। अब अगर कोई सोचेगा कि पानी की नदी को दूध की नदी बना देंगे तो लोग क्या बोलेंगे, ये तो फिजूल की बात है, ये तो नामुमकिन बात है। तो सबने सोच लिया कि चलो आप तो अपनी शादी होने से रही। लड़के ने भी बेचारे ने चेहरा डाल दिया, बोले कि आप ऐसे ही जाना पड़ेगा, चलो अब क्या कर सकते हैं। तो वो किसी ने बोला कि अरे वो नाना बेचारे अभी तक टोपली में बैठे हुए, कम से कम उनको तो दिखा लो, बोले वो बेचारे अभी भी वैसे ही बैठे, उनकी जान से क्यों खेलते हो। तो टोपली में से जब उनको बाहर निकाला तो नाना बोले शादी हो गई क्या? बोले नहीं ना नाना, ऐसे ऐसी शर्त डाली, बोले ये जो नदी बह रही है उसको पानी की नदी को दूध की नदी बना दो। तो बोले बस इतनी सी बात, अभी बना देते हैं। बोले सब बोले नाना अंदर बैठे बैठे शायद हवा कम मिली, ऑक्सीजन कम मिला, पागल तो नहीं हो गए। तो नाना बोले नहीं, बोले लड़की के बाप को संदेशा भेजो। क्या भेजो? संदेशा भेजो कि हमने दूध का इंतजाम कर लिया है, आप नदी में का पानी निकाल दो। क्या करो? आप नदी में का पानी निकाल लो, हम वो दूध से भर लेंगे। अब ये संदेशा लेकर वहां पर गया आदमी, और जाने के बाद जब उसके आपा को बोला तो उसके आपा वहीं पे समझ गए कि ये जो बात है ये एक समझदार ही कर सकता है, ये एक ज्येष्ठ नागरिक ही कर सकता है। मतलब ज्येष्ठ नागरिक की दुआ है, इस शादी में है, इस रिश्ते में है, और वहीं पर वो दोनों की शादी हो जाती है, घर पे जाते हैं, अच्छा संसार करते हैं। तो इसलिए ज्येष्ठ नागरिक, दादा दादी, नाना नानी का हमारे जिंदगी में रहना, हमारे घर में रहना बेहद जरूरी है। और ये बात आने वाली पीढ़ियों को, जनरेशन को पता रहना जरूरी है। आपने पिछली बार का थोड़ा भाषण सुना होगा कि हमारे जनरेशन में मगरूरी है, बिल्कुल मगरूरी है। उस मगरूरी को कहीं ना कहीं कंट्रोल करने का काम ये आप लोगों का है, इनको संभालने का काम आप लोगों का है। आपने देखा होगा पहले के जमाने में मोहल्ले मोहल्ले होते थे, बराबर, मोहल्ले में से एक आधा इंजीनियर निकलता था, एक आधा डॉक्टर निकलता था, एक आधा वकील निकलता था, एक आधा जज होता था, एक आधा सरकारी अधिकारी होता था। आज आपने जो मेहनत की है, आपने जो सारे के सारे जितनी भी परेशानियां आती थी, उन परेशानियों को हटाकर, उन परेशानियों का सामना करके, अपने पेट को चिमटा देके, अपनी जो ख्वाहिशात थी उन ख्वाहिशात को मारकर, उनका गला घोटकर आपने जो जनरेशन को पढ़ाने का काम किया है, मुझे आज गर्व से खुशी होती है कि आज गली गली में इंजीनियर है, आज हमारे हर गली गली में लॉयर हो रहे हैं, टीचर्स निकल रहे हैं, सरकारी अधिकारी निकल रहे हैं। और आप अगर देखेंगे कहीं भी मोहल्ले में जाओ तो हर गली के सामने एक डॉक्टर का दुकान जरूर, दवाखाना जरूर होता है। हमारे भाई साहब, हमारे घर में 2 डॉक्टर है, डॉक्टर का दुकान बोले तो वो देखने लगे मेरे पास। अब भाई है, समझ सकते हैं, 2 डॉक्टर है, एक डॉक्टर मेरे भाई है, एक डॉक्टर मेरी बीवी है। बीवी अभी यहाँ पर नहीं है इसलिए हिम्मत कर सका कि बोल दो, अगर वो होती तो ये भी नहीं बोल पाता था। तो
जो आपने मेहनत की, इस मेहनत की वजह से हमारे कई सारे बच्चे, हमारे जनरेशन के बच्चे, हमारे साथी आज इस मुकाम पे पहुंच चुके हैं कि सालाना महीना लाखों कमा सके, अपने फैमिली को एक नीचे स्तर से ऊपर ला सके। लेकिन एक बात ध्यान में रखो, अगर हमारे पास पैसा कितना भी हो, उसको संभालने वाली अगर एक्सपीरियंस, अगर तजुर्बा नहीं है, तो वो पैसा किसी काम का नहीं है, वो पैसा सिर्फ बर्बादी की तरफ जाएगा। और ये तजुर्बा, ये एक्सपीरियंस, ये अनुभव, ये सिर्फ आप दे सकते हो और कोई नहीं दे सकता है। आपके जमाने में जब कोई पढ़ता था तो कैसे पढ़ता था? एक्सपीरियंस से पढ़ता था। आपके जो सीनियर होते थे, उस सीनियर के पास आप जाते थे काम करते करते कि हम ये काम कर रहे हैं, हमें बताओ कैसे करना है, बराबर ना? आपके सीनियर आपको बताते थे, आप आपके जूनियर को बताते थे। अभी क्या है, जब हमारे लेडीज यहाँ पर बैठे, दादियाँ नानियाँ यहाँ पर बैठी है, खाला यहाँ पर बैठे, घर में खाना बनाते थे, आप कहीं सीख के आए थे? नहीं सीख के आए थे। आपको आपके सीनियर्स ने पढ़ाया, आपके अम्मी ने पढ़ाया, आपके सासू माँ ने पढ़ाया, भाभी ने पढ़ाया, आपके रिश्तेदारों ने सिखाए, तब जाके आप खाना बनाना सीखें, घर संभालना सीखें। लेकिन अभी अगर किसी को खाना बनाना है, बहू पहले पूछती है कि पिज्जा कैसे बनाते हैं अम्मी जान, पूछती है क्या करती है? गूगल, यूट्यूब। तो हमारी जनरेशन में टैलेंट है, हमारे जनरेशन के पास टेक्नोलॉजी है। आपके पास एक्सपीरियंस था, हमारे पास टेक्नोलॉजी है। अब आने वाले जनरेशन के पास जो होगा वो सिर्फ बर्बादी है। क्या होगा? सिर्फ बर्बादी होगी। अगर एक्सपीरियंस को एक्सपीरियंस के साथ मिलाया जाए तो एक्सपीरियंस बढ़ जाता है, टैलेंट के साथ, टेक्नोलॉजी के साथ, टेक्नोलॉजी को मिलाया जाए तो टेक्नोलॉजी बढ़ जाती है। लेकिन टेक्नोलॉजी को अगर अनुभव के साथ, एक्सपीरियंस के साथ मिलाया जाए तो वो विवेक बनता है, वो समझदारी बनती है। और जो मेरे बच्चे यहाँ पर बैठे हैं, छोटे छोटे बच्चे हमारे यहाँ पर बैठे हैं, इनके भविष्य को अगर सही बनाना है तो इस टेक्नोलॉजी को समझदारी के साथ मिलाना बहुत जरूरी है। और इसका एक सबसे बड़ा एग्जाम्पल, जब पिछले महीने में मैं टाइम्स नाउ मैगजीन पढ़ रहा था, उसमें एक आर्टिकल आया था कि 2012 से लेके 2022 तक के जो बच्चे हैं, जो बच्चे पैदा हुए, उन बच्चों को आज खाना खाते वक्त, सोते वक्त मोबाइल जरूरी है। उसके बगैर ना बच्चे खाना खा सकते हैं, ना बच्चे सो सकते हैं। और मोबाइल का जो इफेक्ट होता है वो इतना बुरा होता है कि उनकी कंसंट्रेशन लेवल कम हो जाती है। कई बच्चे अपना कॉन्फिडेंस खो देते हैं। और यही हम हमारे बच्चों को परोस रहे हैं। कितना परसेंट है? 83%। ये आपने इंडिया का सर्वे था। किसका था? इंडिया का सर्वे, भारत का सर्वे। 83%। बाकी बचे कितने राहिले सर? 17%। बाकी 17% जेव्हा सर्वे केला गेला सर, त्या 17% मुलांमध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन होती, अमिरी गरिबी नाही, त्यांचं टॅलेंट नाही, त्यांच्या घरच्यांचं शिक्षण नाही, फक्त एकच गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे त्या 17% मुलांबरोबर त्यांचे दादा दादी नाना नानी राहत होते आणि त्यामुळे त्या 17% मुलांना त्या मोबाईलची सवय लागली नाही। माझ्या घरचा अनुभव आहे, आम्हाला बहीण नाही, सख्खी बहीण नाही, चुलत बहिणी आहेत, सख्यासारखेच आहेत, परंतु वडिलांना मुलगी नाही। कदाचित आमचे वडील हळवे असल्यामुळे देवाने सुद्धा विचार केला की माहित नाही जर मुली सासरी जाताना त्यांची काय अवस्था होईल। माझ्या लग्नातला एक थोडासा किस्सा सांगतो। लग्न झालं, विदाई का वक्त आ गया, विदाई का वक्त आ गया, मैं दूल्हा का गाड़ी में जाकर बैठ गया। हमारे अब्बा के बहुत अच्छे दोस्त थे सलीम भाई दाजी, वो ड्राइविंग सीट पर आकर बैठ गए। पीछे विदाई चल रही है, हमारे मैडम रो रहे हैं और मेरे साले साहब मोहसिन भाई मेरे खिड़की के पास आकर बोले कि जीजा जी अगर जूते चाहिए तो पैसे देने पड़ेंगे। क्या बोले? जूते चाहिए तो पैसे देने पड़ेंगे। अब सर की जैसी हालत है वैसे हमारी हालत रहती, हम उनसे ही सीखे। किसी ने सर को देखा है महंगी घड़ी पहनते हुए या घड़ी पहनते हुए? नहीं, मैंने आज तक नहीं देखा। उनको कभी वॉलेट रखते हुए देखा है? नहीं देखा है। हमारा भी वही हाल है, हमारे हाथ में ना कभी घड़ी होती है ना जेब में वॉलेट होता है। शादी में आए तो सही, लेकिन जेब में पैसा कुछ भी नहीं। अब मैं बोला ये पैसा वैसा छोड़ भैया, आपकी बहन वहां पे इतना रो रही है, माझी मिसेस सुद्धा खूप खळली आहे, तिला सुद्धा रडणं लगेच येतं। आणि ते आई वडिलांना सोडून यायचं म्हटल्यावर एवढी आपसा भुक्सी रडत होती, मलाच काळजी वाटत होती, कोण केस मिस करते का काय आपल्यावर, एवढं प्रचंड रडलं। मी म्हटलं कि अरे तेरी बहन रो रही है, जाओ जाके उसको संभालो।
तर माझा मेवना मला म्हणतो, मेरे बहन का छोडो, आपके आब्बा भी उतर रो रहे, उनका क्या. असे हळले आमचे वडील. कुणाचंही असं काही बघितलं, आता जाती सरांचा व्हिडिओ दाखवला, डोळ्यात पाणी येतं. कोणी रिटायर होत असतील, डोळ्यात पाणी येतं. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात. त्यामुळे कदाचित देवाने आमच्या वडिलांना मुलगी दिली नसेल. आता नवीन जनरेशन मध्ये जेव्हा माझ्या घरी आमच्या डॉक्टर साहेबांना 2 मुलं, मुलगी आली माझ्याकडे आली, आणि मोठी मुलगी जेव्हा आली तिचं लाट जास्त. आता मी बाप, आता बाप म्हणजे आम्ही नव्या पिढीचे बाप, हे जुन्या पिढीचे बाप. जुन्या पिढीचे बाप जे होते ते स्ट्रिक्ट होते. कसे होते? स्ट्रिक्ट होते. त्यांना स्ट्रिक्ट फादर म्हणतो आम्ही. काय म्हणतो? स्ट्रिक्ट फादर. आणि आमची जी पिढी आहे त्यांच्या फादरला आम्ही काय म्हणतो माहिती? स्पॉइलिंग फादर. काय म्हणतो? स्पॉइलिंग फादर. स्पॉइलिंग म्हणजे काय? बिघडवणारा बाप. काय? बिघडवणारा बाप. मोठी मुलगी माझी शास्त्री बसली इथे, एवढं लाड, एवढं कौतुक. मुलगी घरात आली आहे, प्रचंड लाड. आजी आजोबांनीही लाड केले, मी जास्त लाड केले, तिच्या मम्मीने आणखी जास्त लाड केले. तिला लागली मोबाईलची सवय. जेवताना मोबाईल पाहिजे, जेवताना मोबाईल पाहिजे. कशा बसा तो मोबाईल आम्ही सोडवला. परंतु ही माझी धाकटी मुलगी अशीच खेळत असते सगळीकडे, आणि आमच्या वडिलांची खूप लागली. हिला आता जरी जेवायला बसवलं की ही व्यवस्थित जेवेल, स्वतःच्या हाताने जेवेल. कारण सांगू, सकाळी आमचे वडील नाश्त्याला बसले की हिला समोर घेऊन बसतात. ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी नाहीतर मटकीची भाजी, असं काही भाजी आणि भाकरी हे आमची जी पोरगी आहे ती आमच्या वडिलांबरोबर खात असते. आणि तीच सवय तिला लागली. आणि हे खऱ्या अर्थानं फरक दर्शवतो की ज्येष्ठ नागरिक जेव्हा आपल्या घरात असतात, आजी आजोबा जेव्हा आपल्या घरात असतात, तेव्हा कशा पद्धतीने वळण आपल्या मुलांना लागतं. हे वळण आम्ही अनुभवतोय, आणि हेच वळण आम्ही बाकीच्या घरात सुद्धा बघतोय. माझ्या मित्रांच्या घरात बघतोय जे बिचारे नोकरीच्या निमित्ताने गावावरून पुण्याला आले, त्यांच्या आईवडील इथं येऊ शकत नाही. त्या लहान मुलांची काय अवस्था आहे. काही मुलं अशी आहेत की ज्यांना घरात आल्याला मोबाईल जर दिला नाही तर अक्षरशः वेडेपणा करतात, अक्षरशः आदर आपट करतात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक हे असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आमच्या बरोबर राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे तुमच्यासाठी नाही, ही जी शिकवण आहे ती नवीन पिढीला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीपर्यंत या गोष्टी पोहोचवू इच्छितो की या जो ज्येष्ठ नागरिकांचे महत्व आहे, ज्येष्ठ नागरिकांचं जे इम्पॉर्टन्स आहे ते आपण समजून घ्या. कारण हे तुमच्यासाठी नाही पण तुमच्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. जास्त काही लांबत नाही, खोकला सुद्धा येते. परंतु पॅशन आणि कंपॅशन, आमची जी पिढी आहे ती पॅशनेट आहे आणि तुमची पिढी जी आता आहे ती कंपॅशनेट आहे. आता पॅशन आणि कंपॅशन मधला फरक काय? पॅशन म्हणजे जिद्द, काही ना काही माझ्यासाठी करायचंय, मला पैसा कमवायचा आहे, मला चांगल्या पदावर जायचंय, मला चांगलं सदन व्हायचंय, फॉरेन मध्ये जायचंय, फिरायचंय, काय करायचंय मला करायचंय, त्याला म्हणतात पॅशन. मला एका उच्च पातळीवर जायचंय त्याला म्हणतात पॅशन. परंतु कंपॅशन म्हणजे काय? कंपॅशन म्हणजे माझी मुलं चांगली राहिली पाहिजेत, माझी नातवंड चांगली राहायला पाहिजेत, सुखी राहायला पाहिजेत, त्यांना सगळं मिळायला पाहिजेत, सगळ्यांना सामावून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा जो असतो तो कंपॅशनेट असतो. आणि ते खऱ्या अर्थानं तुम्ही आहात. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. कोणी म्हणतो का आमच्या सरडे मावशी इथे बसल्यास, तुम्हाला वाटतं का सरडे मावशी की आज मला पैसा पाहिजे, आज मला मोठं पद पाहिजे? काय म्हणता तुम्ही? माझ्या नातवाला चांगलं शिकवा, माझ्या पोराला चांगली नोकरी पाहिजे. या इथे बसलेला प्रत्येक माणूस हाच विचार करतो, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हाच विचार करतो. आणि त्यामुळेच ही पिढी तुमची ऋणानुबंधात राहिली पाहिजे आणि तुमच्या नेहमी छायेखाली राहिली पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. आता निवृत्ती, आपण म्हणतो ज्येष्ठ नागरिक म्हणजे निवृत्ती. निवृत्तीचा अर्थ सांगतो फक्त, आणि माझ्या काही 5 गोष्टी आहेत, मागण्या आहेत तुमच्याकडे, त्या मागण्या सांगतो आणि माझं म्हणणं थांबवतो. निवृत्त म्हणजे काय? निवृत्ती, मला वाटतं निवृत्ती हा शब्द 2 शब्दांपासून बनलाय. नि आणि वृत्ती. वृत्ती म्हणजे स्वभाव आणि नि म्हणजे निस्वार्थ. निस्वार्थ वृत्ती म्हणजेच निवृत्ती. आणि खऱ्या अर्थाने ती जी वृत्ती आहे ती तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे समाज चाललेला आहे, एकोप्याने राहत आहे. आमचे भुले काका इथे बसलेत, त्यांच्या घरी मी गेलो होतो एक पत्रिका द्यायला. या कांबळे साहेब, त्यांच्याकडे एक पत्रिका घेऊन गेलो होतो. आमचे शिपाई मामा आहेत, बाळू मामा, त्यांना घेऊन त्यांनी घरी बसवलं. पुरणपोळी, गुळाची पोळी बनवली होती, शुद्ध तुपासह त्या आम्हाला खायला दिली. खायल्याशिवाय तिथून जाऊ दिलं नाही. हे जे प्रेम होतं हे तुमच्या पिढीमध्ये होतं. आज आम्ही तर खरे पुणेकर आहे. माझी बायको मला म्हणते तू खरा पुणेकर आहे.
अट्टल पुणेकर म्हणते. काय म्हणते? अट्टल पुणेकर. पुणेकरांचा एक स्वभाव आहे मोजून मापून. बरोबर ना? मोजून मापून. म्हटलं का बाबा असं? म्हटलं माझे वडील आले होते पंढरपूरवरून, 4 तास गाडी चालून आले आणि आल्यानंतर तुम्ही त्यांना काय विचारताय? पाणी देऊ का? काय विचारताय? पाणी देऊ का? नवीन पिढीचं असं झालंय. नवीन पिढी पाणी देतानाही विचारून देते हो. आणि आमचे भुले काका, मी मुस्लिम समाजाचा, आमचे बाळूमामा दलित समाजातले, त्यांच्या घरी त्यांच्या ताटामध्ये जाऊन जेवण करून येत आहेत. हा जो एकोपा होता, हा जो बंधुभाव होता, हा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. कुठेतरी पैशाची वृत्ती वाढत चाललेली आहे. कुठेतरी भेदभाव वाढत चाललेला आहे. हा भेदभाव जर कुठेतरी कमी करायचा असेल तर मला वाटतं भुले काका तुमच्या सारख्यांची या जगाला खरी गरज आहे. आमच्या पिढीला, आमच्या पुढच्या पिढीला खरी गरज आहे. आणि त्यामुळे तुमचं असणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, या समाजासाठी खूप महत्वाचं आहे. जास्त काही बोलणार नहीं, परंतु हम जब पढ़ते थे, कुरान पढ़ते हैं, उसमें भी बहुत सारे सूरे हैं, तो उसमें सूरे रहमान जब पढ़ते हैं तो मुझे लगता है कि जब हम पढ़ते हैं तो उसमें एक आयत है. जब भी मैं ये दादा दादी नाना नानी को देखता हूँ, मेरे दादी की भी याद आती है, नाना नानी की भी याद आती है, तो उसमें एक सूरे में एक आयत है, फबी आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबा, यानी खुदा के किन किन नियामतों का आप लोग झुठलाओगे. बराबर ना? तो आप लोग जो है सही मायने में खुदा की नियामत है और उस नियामत को संभालना यह हमारी जिम्मेदारी है. इस नियामत को आगे की जनरेशन तक पहुंचाना यह हमारी जिम्मेदारी है. ये ज्यादा वक्त अब लूंगा नहीं, लेकिन मुझे लगता है कि मैंने बोला था मेरी 5 डिमांड है. वो 5 डिमांड को मुझे आपके सामने रखनी है और वो डिमांड अपने समाज के साथ, हमारे स्कूल के साथ, हमारे ट्रस्ट के साथ. सबसे पहली डिमांड जो है, मैंने पहले बोला था, स्ट्रिक्ट फादर, स्पॉइलिंग फादर. हम स्पॉइलिंग फादर हैं. हमने जो किया है हमारे बच्चों को कमजोर कर दिया है. जाने अनजाने में मोहब्बत के जो हमारे बोलते हैं ना कि मोहब्बत अंधी होती है, उसमें हमने हमारे बच्चों को कमजोर किया है. अब आप बोलेंगे कमजोर कैसे किया है? अब आप मुझे बताओ, पहले जो टीचर थे यहाँ पे गुरुजी बैठे, मेरे जनरेशन के टीचर यहाँ पे बैठे, मेरे जनरेशन के पहले के भी टीचर यहाँ पे बैठे, कनेले गुरुजी है, हमारे मोमिन गुरुजी है. तेव्हा शिक्षकांचं कसं होतं ते मी सांगतो. शिक्षक जे जुने शिक्षक होते, आधीचे आमच्या पिढीच्या आधीचे जे शिक्षक होते, त्यांची सवय सांगतो मी, विनाकारण मारायचे. काय करायचे? विनाकारण मारायचे. आता विनाकारण कसं मारायचं त्याचं एक उदाहरण सांगतो. आता एक शाळेत वर्ग भरला होता, शिक्षक आले आणि शिक्षकांनी एका मुलाला उठवलं. म्हटलं इकडे ये रे. मुलगा विचारा आला. म्हटलं नाव काय तुझं? मुलगा आला चांगला आत्मविश्वासाने, नाव पण विचारलंय, कुठं प्रश्न दुसरा विचारलाय. म्हटलं अविनाश. खाडकीने कानाखाली वाजवली. काय केलं? खाडकीने कानाखाली वाजवली. बापाचं नाव काय? बाप सांगणार का? बिचारा सांगतोय, मग परत पुन्हा अविनाश सर्जेराव जाधव. परत कानाखाली वाजवली. 2 वेळा सांगावं लागते तेव्हा तुला उत्तर येतोय. बस जाऊन. बिचारा 2 कानाखाली जाऊन बसला. आता त्यानंतर दुसऱ्या मुलाला उठवलं. दुसरा मुलगा आधीच पुढचे असतेच मागचा शाळा. आता त्याला पण प्रश्न विचारला, नाव काय तुझं? आता तो बिचारा म्हटला की ह्याने 2 कानाखाली खाल्ल्यात, आपण तर वाचायला पाहिजे. आला सागर रामदास पाचपुते. काय किती वाजवले. लय बापचं बोलतो, लय पुढचं बोलतो का? जेवढं विचारलंय तेवढं सांगायचं. नाव विचारलंय, नाव सांगायचं. आता जेव्हा तो कानाखाली खातो तेव्हा किलकिल्या डोळ्याने असं बाजूला बघतो की आपले 4 सवंगडी मित्र आणि ज्या मैत्रिणीकडे आपण काना डोळ्याने बघतो ती मैत्रीण पण बघते आपल्याकडं. ती कानाखाली आपण काढली, ते कानाखाली मारलेली जेव्हा ती जी चापट होती ती तो पचवतो आणि ती पचवल्यानंतर त्याला आयुष्यात येणारा अपयश पचवण्याची ताकद मिळते. आणि ती ताकद ती तुम्ही दिली होती. आज जर त्याच्या स्पर्धेमध्ये कोणतं अपयश आलं, परीक्षेमध्ये कोणतं अपयश आलं, आयुष्यामध्ये कोणतं अपयश आलं, तर तो मुलगा लाजणार नाही, तो मुलगा घाबरणार नाही, तो धाडसाने त्याला सामोरं जाईल. पण तो आत्ताची पिढी कशी आहे? मुलगा चढता चढता गेल्यातून थोडस भिंतीला घासला, खरचडलं गेलं, मुलगा आला बापाकडे, काय होतंय? पण बापाने काय केलं? पोराचा हात हातात घेऊन किती लागलं माझ्या बाळाला, ह्याला औषध लावू का? हे असं जे आम्ही केलं त्यामुळे ही नवीन पिढी खूप स्पॉइलिंग झाली. आमची एक छोटीशी शाळा फातिमानगर मध्ये सुद्धा आहे. आमच्या मॅडम बहुतेक तिथंच गेल्या आहेत. तिथं आज पालक सभा असल्यामुळे त्या सभेमध्ये तिथं लहान मुलांची शाळा आहे, नर्सरी, LKG, UKG, म्हणजे 5 वर्षापर्यंतची मुलं तिथे असतात. LKG मधला मुलगा, 4 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा, त्या मुलाला स्पोर्ट्स डेच्या वेळी उभं केलं. तो पळायलाच तयार नव्हता.
त्याला म्हटलं ये काय झालं तुला, व्हॉट हॅपन, व्हाय यू आर नॉट रनिंग, व्हाय यू आर नॉट पार्टिसिपेटिंग इन दिस रेस. तो मुलगा काय म्हटला माहिती मला, सर आय डोंट वॉन्ट टू लूज, दॅट्स व्हाय आय एम नॉट रनिंग. म्हणजे आम्ही एवढं लाड करून ठेवलंय की ती पिढी, आमची पिढी, आमच्या पुढची पिढी स्पर्धेमध्ये आपण हारू. आणि कोणत्या वर्षी, चौथ्या वर्षी, ऑलिम्पिक मध्ये नव्हे हो, चौथ्या वर्षी स्पर्धेमध्ये भागच घ्यायला तयार नाही. कुठेतरी या जनरेशनला स्ट्रॉंग करायचं काम, एक मजबूतपणा आणायचं काम, मन कणकर करायचं काम जे तुम्ही करत होता, जे आधीचे पालक करत होते, आधीचे शिक्षक करत होते, ते कुठेतरी आमच्याकडून होत नाहीये. आणि ते कुठेतरी तुम्हाला पुन्हा एकदा करायची गरज आहे. मी म्हणत नाही जाऊन आपल्या नातवंडांना कानाखाली मारायला चालू करा, पण कुठेतरी जिथं गरज आहे तिथं आपण मुलांना स्टेप घेतलंच पाहिजे. आज माझी मुलगी भिंतीवर यायच्या आधी मला बोलते की दीवार पे लिखना गलत बात है. का म्हणते, आजीने शिकवले. आज जेवताना खाली सांडलं तर उचलून ठेवते. का म्हणते, दादाने बताये. या ज्या गोष्टी तुम्ही शिकवल्या आहेत, दमदाटी करून, थोडीशी शिक्षा करून, ते मनावर असतं, ते मनात बसतं आणि तोच अनुभव आपल्याला पूर्ण आयुष्यभर येतो. त्यामुळे त्यांना कणखर करायचं काम तुमचं आहे. आधीचे पालक सुद्धा कडक होते, शिक्षक तर होतेच, पण शिक्षकांना आता बंधन आहे. शिक्षक आता इच्छा असूनही कणखर होऊ शकत नाही. शासनाने त्यांना एवढं बांधलेलं आहे. काही शाळांमध्ये तर मी तुम्हाला सांगतो, काही शिक्षकच मुलांना सांगतात की दुसऱ्या शिक्षकाने तुला मारलं तर या ईमेल आयडी वर जाऊन कंप्लेंट कर, त्यांचं ते बघून घेतो. ही अवस्था आहे आज. त्यामुळे शिक्षकही कणखर होऊ शकत नाही. शासनाने त्यांचे हात बांधलेले आहेत, नियमांनी त्यांचे हात बांधलेले आहेत, परंतु पालक सुद्धा कणखर होत नाहीत. आधीचे पालक कसे होते, मला आठवतं 26 जानेवारीचा कार्यक्रम होता. आमचा शाळेचा कार्यक्रम संपून मी घरी आलो. सगळी लोक आमची ग्राउंडवर होती शाळेच्या कार्यक्रमामध्ये. मी एकदा उपद्व्यापी लहानपणापासून मी घरात गेलो आणि लहानपणी आमच्याकडे कंदील होते. तुम्हाला आठवत असेल, लहान मोठ्या जनरेशनला तर काय आता डायरेक्ट एमर्जन्सी लाईट आहेत, हे जनरेटर आहेत, त्यामुळे त्यांना माहित नाही. पण एक कंदील असायचं, त्याच्यावरती काच असायची, काळी झालेली असायची आणि त्याच्यामध्ये साईडला एक नॉब असायचा, तो फिरवला की ती वात वर यायची. तसा तो कंदील होता, त्याच्या मागे होती पाल. आता पाल म्हटल्यावर आम्हाला असं काय दिसलं की मारायची खास, की बाबा महाराज. मी घेतली चप्पल आणि खाट तिने मारली, लक्षातच नाही की पुढे कंदील आहे. कंदील फुटला. आता कंदील फुटल्यानंतर का सगळीकडे, सगळ्यात आधी डोक्यात दिवा पेटला. तो विजला, पण माझ्या डोक्यात पेटला की आई येईल, वडील येतील आणि सगळ्यात आधी आपल्याला धोपटून काढतील. मी विचार काय केलं, तिथं जाऊन आधी त्या काच उचलायला चालू केली. चुकून एक काच तिथंच राहिली आणि ती माझ्या पायात रुतली. जवळपास 1.5 इंचाची ठोच माझ्या पायाला बसली. साख्या घरभर रक्त. परंतु ते दुखणं सुद्धा अगदी विसरून गेलो आणि सगळं रक्त पुसून काढलं. त्या सगळ्या काचांची विल्हेवाट लावली. ती सगळी काही काच जमा केली होती ती मागच्या भिंतीच्या पलीकडे फेकून आलो की याला सापडतं सुद्धा कामा नाही. आणि हे कशामुळे झालं, कारण आमच्या वेळेत जर काही लागलं फुटलं तर आधी एक धपाटा पडायचा वडिलांचा आणि मग विचारायचे लागलंय का नाही. आता तसं नाही. आता काय खरचटलं की ले. त्यामुळं जो कणखरपणा आमच्यामध्ये आलाय तो कणखरपणा आमच्या मुलांमध्ये नाही. आम्ही आज एवढ्या मोठ्या लोकांसमोर तुमच्यासमोर बोलू शकतो, आमची मुलं लवकर बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही, कारण तो कणखरपणा कुठेतरी लोप पावलाय. हा कणखरपणा तुम्ही आणायचा आहे. तुम्ही आमच्या जनरेशनला पुन्हा शिकवा, आम्ही आमच्या पुढच्या पिढीला शिकवा. ही एक पहिली विनंती तुमच्याकडे आहे. दुसरी विनंती आहे, जेवतो. आता बऱ्याच जणांचं असं आहे की नोकरी वगैरे असते, त्यामुळे बरेच जण वेळेवर उपलब्ध नसतात. परंतु आठवड्यातून एकदा तरी गोल करून जेवायचं. काय करायचं, मला एका आजोबांनी सांगितलं होतं की आम्ही गोल करून जेवतो म्हणजे काय, सगळ्यांची तृप्त एकमेकांना. कोविड काळाच्या 1-2-3 वर्षातील होते. 2017 मध्ये त्यांच्या 18 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली. का तर संवाद नाही, बोलणं चाललं नाही. या गोष्टी कुठेतरी आपल्याला थांबवल्या पाहिजेत. यासाठी तुमची खरी गरज आहे. तिसरं, दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणं. आपल्याला दुसऱ्याच्या आनंदीत आनंद होणं शिकलं पाहिजे आणि हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. तुम्ही एखाद्या मुलाला बघितलं की जसं खुश होतात, तुमच्या नातवंडांना बघितले खुश होतात, तशी नवीन पिढी दुसऱ्याच्या आनंदात बघितली की खुश झाली पाहिजे. थोडंसं फास्ट घेतो, आपला वेळ भरपूर होत आहे. त्यानंतर जेव्हा आजी आजोबा असतील, सासू सासरे असतील, जेव्हाही आपल्या घरात वावरतील, नेहमी आपल्या आपल्या चेहऱ्यावर हास्य आणून आपण एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. काही झालं, दुखतंय उठलं, सासू गेली सुनेसमोर, म्हणायला लागली की माझं हे दुखतंय तेच दुखतंय. सून म्हणते की माझ्यासमोर आलं की दुखणं चालू होतंय का. त्यामुळे थोडंसं आपल्याला दुखणं आहेच,
परंतु थोडंसं आपण स्माईल करून आपण मुस्कुराहट आपण म्हणतो हिंदीमध्ये, त्या पद्धतीने एकमेकांशी बोलण्याचा थोडासा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा विषय म्हणजे आदर. या वयामध्ये आल्यानंतर जोडीने एकमेकांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. आता कसं होतं बघा, सासू सुनेचं पटत नाही, पण सुनेचं आणि सासऱ्याचं जास्त पटतं. का तुम्हाला ते सांगतो, कारण सून काय म्हणते, सासू माझी अशीच किरकिर करती, हे करती, ते करते. सासरा येऊन काय म्हणतो, काय म्हणायला पाहिजे सासऱ्याने, वय झालंय, दुखणं खूप नाही, चिडचिडी झाली थोडीशी, औषध वेळेवर मिळालं नसेल, थोडंसं सांभाळून घे. ते काय म्हणतो माहितीये, काय म्हणत असेल, ती तशीच आहे, मी एवढी वर्ष कशी काढली माझं मलाच माहिती. या वयात आल्यानंतर कुठंतरी आपण एकमेकांना समजून घेणं. जर तिला काहीच कळत नसतं, ती जर काहीच कामाची नसती, तर आपला संसार उभा राहिला नसता, आपली पोरबाळा शिकली नसती, आपली पोरबाळा मोठ्या पदावर गेली नसती, आपला संसार टिकला नसता. त्यामुळे तिची हुशारी काढू नका, तिची लायकी काढू नका. विशेषतः जे आजोबा बसले त्यांनाही विनंती आहे, बघा मी संध्याकाळ आहे, संध्याकाळी कोणता सूर्य कधी मावळेल हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जेवढा वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेमध्ये आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, एकमेकांचा साथ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता समारोप करतो मी. ज्या माझ्या या 5 मिनिटाच्या विनंती आपण पूर्ण कराल अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे. परंतु समारोप करताना सरांनी सुद्धा सांगितलं वेळ भरपूर होतोय, चुळबुळ चालू झाली, थांबायला कसं पाहिजे त्याची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक गाव असतं, गावामध्ये शेतकरी असतात सगळे, आणि एक नेता येणार असतो, आम्ही पण नेते, त्यामुळे आमच्यासारखाच एक नेता येणारा असतो. तो नेता येतो, बघतो की एकच शेतकरी बसलाय. किती बसले? एकच शेतकरी बसलाय. तो म्हणतो अरे एकच शेतकरी बसलाय, काय भाषण करून फायदा नाही जातो. तर तो शेतकरी काय म्हणतो की माझ्याकडे 20 पहिले आणि 19 पहिले जर चालायला गेली आणि 1 बैल जर दावणीला असेल तर मी त्याला चारा टाकतो. नेता खुश होतो, म्हणतो तुझं हे बोलणं मला आवडलं, मी भाषण करणार. 2 तास भाषण ठोकतो माझ्यासारखं. काय करतो, त्याला सांगतो तुझं ते पहिलाचं उदाहरण मला आवडलं म्हणून मी भाषण केलं. शेतकरी काय म्हणतो माहितीये, तुम्हाला ते उदाहरण आवडलं खरं, पण तुम्ही उदाहरण पूर्ण ऐकलं नाही हो साहेब. म्हटलं काय होतं पूर्ण उदाहरण? तो म्हटला माझ्याकडे 20 बैल आहेत, 19 बैल चरायला गेली, 1 दावणीला असेल तर त्याला मी चारा टाकतो, पण 20 बैलांचा चारा एक त्याला टाकत नाही. त्यामुळं वक्त्याने सुद्धा कुठं थांबावं, कुठं बोलावं हे कळलं पाहिजे. वेळ भरपूर होत आहे, आपल्याला अल्पोपहार सुद्धा घ्यायचा आहे. त्यामुळे आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या या कार्यक्रमामध्ये थोडासा हसवण्याचा काही कार्यक्रमांमधून प्रयत्न केला आम्ही. हा प्रयत्न आपण स्वीकारावा. आपले आशीर्वाद, आपकी दुआ है भर भर के हमारे स्कूल को, हमारे ट्रस्ट को, हमारे वालिद साहब को, हमारे आदमी को, आप सभी से ये आपसे गुजारिश करता हूँ. और अल्लाह ताला आप सभी को लंबी सेहतमंद जिंदगी अता करे, आपका साया हमारे ऊपर हमेशा बरकरार रखे. ये अल्लाह ताला के पास दुआ करता हूँ, रुकता हूँ. धन्यवाद.